पवार कुटुंब दिल्लीत, विलिनीकरणाला वेग. सुनेत्रा पवारांनी घेतली मोदी शहांची भेट. मोदी शहांकडून विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल. अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दुःख विसरून राजकारणात सक्रिय देखील झाल्या. मात्र दादांच्या मृत्यूनंतर एक विषय कायम चर्चेत राहिलाय, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण. आता याच विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आलाय आणि त्याला कारण ठरलंय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी गाठलेली दिल्ली. हा फोटो नीट पहा. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. याच भेटीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तसंच राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवारांना पाठवण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत पंतप्रधान मोदी आणि शहांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठाम उभे राहू असा विश्वास दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदी शहांच्या भेटीदरम्यान उपस्थित असलेल्या दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र विलिनीकरणाबाबत वेगळी भूमिका मांडली. आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये भाजप प्रणित आज देशातला महत्त्वाचा एक घटक आणि UPA म्हणजे काँग्रेस प्रणित घटक. अशा वेळेला आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादा असतानाच मी वारंवार भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेतला सामूहिकरित्या दादाच्या नेतृत्वाखाली एनडीएसोबत जाण्याचा. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगितली. इतरांनी राजकीय भूमिका काय घ्यावी, कुठल्या पक्षाच्या सोबत त्यांनी त्या ठिकाणी जावं, हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे त्या विषयावरती मी काय बोलणार नाही. एका बाजूला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी अजितदादा हयात असताना विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय. तर रोहित पवार दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत पुरावे सादर करणार आहेत. त्यामुळे दादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोदी शहांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार विलिनीकरणाचा निर्णय घेणार की दादांनी मांडलेली वेगळी चूल कायम ठेवणार, याकडे देशाचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.